ओम शांती। आज आहे 20/7/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बेगर पासून प्रिन्स अर्थात गरीबापासून राजकुमार बनण्याचा आधार पवित्रता आहे। पवित्र बनल्यानेच पवित्र दुनियेची राजाई मिळते। प्रश्न आहे, या पाठशाळेचा कोणता धडा तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतो? उत्तर आहे, तुम्ही या पाठशाळेमध्ये रोज हाच धडा शिकता की आपण शरीर नाही, आत्मा आहोत। आत्माभिमानी बनल्यानेच तुम्ही मनुष्यापासून देवता, नरापासून नारायण बनता। यावेळी सर्व मनुष्य मात्र पुजारी अर्थात पतित देहाभिमानी आहे, म्हणून पतित पावन बाबांना बोलावत राहतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. पतितापासून पावन बनण्यासाठी ज्ञान आणि योगामध्ये मजबूत अर्थात शक्तिशाली बनायचे आहे। आत्म्यामध्ये जी भेसळ पडली आहे ती बाबांच्या आठवणीच्या मेहनतीने काढून टाकायची आहे। 2. आपण ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मण सर्वोच्च आहोत या नशेमध्ये राहायचे आहे। ब्राह्मणच वारशाचे अधिकारी आहे, कारण शिवबाबांची नातवंडे आहे। आजचे वरदान आहे, आपल्या पॉवरफुल अर्थात शक्तिशाली वृत्तीद्वारे पतित वायुमंडळाला परिवर्तित करणारे मास्टर पतित पावनी भव। स्पष्टीकरण आहे, कसेही वायुमंडळ असो, परंतु स्वतःची शक्तिशाली वृत्ती वायुमंडळाला बदलू शकते। वायुमंडळ विकारी असेल, परंतु स्वतःची वृत्ती निर्विकारी असावी। जे पतितांना पावन बनविणारे आहे ते पतित वायुमंडळाच्या वशीभूत होऊ शकत नाहीत। मास्टर पतित पावनी बनून स्वतःच्या शक्तिशाली वृत्तीद्वारे अपवित्र अथवा कमजोरीचे वायुमंडळ नाहीसे करा। त्याचे वर्णन करून तसे वायुमंडळ बनवू नका। कमजोर अथवा पतित वायुमंडळाचे वर्णन करणे हे देखील पाप आहे। स्लोगन आहे, आता धरणीमध्ये परमात्म्याला ओळखण्याचे बीज पेरा, तेव्हाच प्रत्यक्षता होईल। ओम शांती।